सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविधिं चिनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपालभवादिभूतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वर्षे नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बा फलाभदोष्टा पूर्णेन सुन्दरमुखाद् अरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वम् अहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। सीतानाथसमारम्भां श्रीरामानुजार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे श्रीगुरुपरम्पराम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जय जय श्री राधा रमण, जय जय नवयकिशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखनचोर। बोलिए शिवा के बिहारी लाल की जय, राधा रानी सरकार की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, शुकाचार्य महाराज की जय, संत श्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज की जय, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत मोतीराम महाराज की जय,
ललितेत विलंबित पीतांबरधारी बालकृष्ण लाडके वाङ्मय प्रतिमूर्ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. भाविक मायबाप, आज आपल्या कथेचा तृतीय दिवस आहे आणि तृतीय दिवसाची कथा प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या मनोवाणीला पावन करण्याकरिता अगदी 2 मिनिटाचा आपण संकीर्तन करूया. गोविंद जय जय गोपाल जय जय 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 गोविंद जय जय
भागवत महापुराण की जय। शुकाचार्य महाराज की जय। श्री बालाजी बापूराव फड या दोन्हीही पती पत्नींनी चारधाम यात्रा 12 ज्योतिर्लिंग आणि अष्टविनायक यात्रा केल्या निमित्ताने केलेले हे श्रीमद भागवत कथेचे आयोजक उपस्थित आमचे हरिभक्तीपरायण राम महाराज दिग्रसकर असतील, चित्तबलजी तुकारामजी पांचाळ असतील, आमचे हरिभक्तीपरायण माऊली महाराज असतील, हरिभक्तीपरायण श्री धनंजय महाराज दराडे उपस्थित तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध लहान थोर माता भगिनी, आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची ही तृतीय दिवसाची कथा संपन्न होत आहे। काल आपण राजा परीक्षिताच्या जन्माची कथा पाहिली। परीक्षिताचा जन्म झाला, नामकरण सोहळा पार पडला। पांडवांचा वंश जो खंडित होणार होता, भगवान परमात्म्याने रक्षण केलं महाराज। कारण भक्तांचा वंश वाढवण्याचं काम भगवान करत असतो। दैत्यांच्या वंशाचा नायनाट आणि भक्तांच्या कुळाचा महाराज उद्धार हे भगवंताचं कार्य आहे। म्हणून भगवान परमात्म्याने परीक्षित राजाचं गर्भातच रक्षण केलं। सद्गुणी सदाचारी असा हा बालक, जसं कृपाचार्यांनी महाराज त्या ठिकाणी पांडवांचे गुरु धौम्य ऋषी यांनी जशा पद्धतीनं भविष्य त्या ठिकाणी बोलून दाखवलं, अगदी तशाच पद्धतीनं हा बाळ लहानपणामध्येच बाल्य अवस्थेमध्येच काही चुनूक दाखवू लागला। जसं की म्हटलं जातं, मुलाची पाय पाळण्यात दिसतात। मोठा झाल्यानंतर हा पराक्रमी असणार आहे, धर्मपरायण राजा होणार आहे, कुळाचं नाव करणारा राजा होणार आहे। जसं जसं मोठा होऊ लागला तसं तसं महाराज पराक्रम दाखवू लागलेला आहे राजा परीक्षित। परीक्षित राजाचा पुढे चालून मोठा झाल्यानंतर विवाह सोहळा संपन्न झाला, अगदी थाटामाटामध्ये। परंतु झालं असं, राजा म्हटल्यानंतर त्याचंही सगळं वैभव असतं। पूर्वीच्या काळी राजे लोक मृगयेसाठी जायचे। राजा परीक्षित एके दिवशी आपल्या पूर्वजांनी नेमका काय ठेवा ठेवलेला आहे हे पाहण्यासाठी अशी काही गोदाम होती, अशा काही खोल्या होत्या, जशा की पद्मनाभ मंदिरामध्ये काही खोल्या निघाल्या, त्याच्या सोनं सोनं निघालं, पाहिले का?
आणखी एक खोली उघडायची राहिली, तिचं निघत नाही, कुलूप निघणं झाले. कितीतरी सोनं सापडले त्यामध्ये. आपल्या पूर्वजांनी नेमका काय ठेवला हे पाहण्यासाठी राजा परीक्षित त्या भांडार गृहामध्ये फिरू लागले. फिरत असताना एका खोलीमध्ये गेलेले तर त्यांना एक सोन्याचा मुकुट दिसला, सुवर्ण मुकुट. परीक्षित राजाला वाटलं हा मुकुट आपण डोक्यावर धारण करावा आणि मृगयीसाठी जावा. पण तो मुकुट होता जरासंधाचा. कोणाचा होता? जरासंधाचा. भीम दादानं जरासंधाला मारलं, तो मुकुट आणला. तो मुकुट त्या ठिकाणी डोक्यावरती धारण केलेला आहे राजा परीक्षिताने. आणि मृगयेसाठी म्हणून अरण्यामध्ये आला असताना उन्हाळ्याचे दिवस होते. तान्हीला राजा व्याकुळ झाला. तान्हीने व्याकुळ झालेला राजा दूरवरती एक झोपडी दिसली. तिथं नक्की आपल्याला पाणी मिळेल. त्या ठिकाणी गेला असताना एक महात्मा ध्यानस्थ अवस्थेत दिसले. ते शमीक ऋषी होते. आणि शमीक ऋषी ध्यानस्थ आहेत. राजाला वाटलं आपलं आदरातिथ्य केलं नाही, मी राजा आहे. हा ऋषी मात्र ध्यानस्थ बसलेला आहे. राजा असून माझा अनादर करते. राजाला त्या ठिकाणी महाराज दुर्बुद्धी सुचली. काय दुर्बुद्धी सुचली? जवळच एक मरून पडलेला साप होता. परीक्षितानं आपल्या बाणाच्या टोकानं महाराज सांगितलाय, तो मेलेला साप शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये आला. आता ही दुर्बुद्धी सुचण्यामुळे कारण होतं. जो मुकुट होता हा जरासंधाचा होता आणि तो सोन्याचा होता. राजा परीक्षिताच्या जीवनामध्ये एक घटना घडली होती. काय घटना घडली? ज्यावेळेस राजा संपूर्ण राज्यामध्ये फिरू लागला, त्याला एक असं दृश्य दिसलं होतं. एका पायाचा बैल पाहिला होता राजा. एकच पाय होता. बैलाला किती पाय असतात? 4 पाय असतात. पण एका पायाचा बैल पाहिला आणि कृश झालेली मरणासन्न अवस्थेतली एक गोमाता पाहिली आणि दोघांचा संवाद चालू होता. एका पायाचा बैल हा धर्म होता आणि ती शरीरात कृश झालेली जी गोमाता होती ती पृथ्वी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. हे दृश्य राजानं पाहिलं होतं. हे अगोदरचा इतिहास आहे. आणि दृश्य पाहिल्यानंतर राजानं त्यांचा संवाद महाराज ऐकला. राजाच्या लक्षात आलं. तो धर्म म्हणू लागला, तुझी ही अवस्था अशी का झाली पृथ्वीमाते? तुझ्या डोळ्यातून अश्रू का येत आहेत? श्रीकृष्ण परमात्मा निज धामाला गेले आणि म्हणून हे गोमाते तुझ्याकडे दुर्लक्ष झालं. तुझं रक्षण करणारा कोणी राहिला नाही असं वाटतंय. तुझ्यावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय आणि म्हणून तुझी अशी अवस्था झाली. पृथ्वी म्हणू लागली, धर्मा वृषभा, तुला वस्तुतः 4 पाय आहेत. पहिला पाय आहे तप,
दुसरा पाय आहे पवित्रता, तिसरा पाय आहे दया, चौथा पाय आहे सत्य. एकच पाय दिसतोय तुझा फक्त, तो म्हणजे सत्य. कलियुगामध्ये तप राहिलं नाही, पवित्रता राहिली नाही, कलियुगामध्ये दया राहिली नाही, फक्त सत्य राहिले. अशी अवस्था का आली? युगांचा संवाद महाराज चालू होता. परीक्षित राजानं ऐकलं. थोड्या अंतरावर पुढे गेले तर एक शूद्र असणारा राजाचा वेश धारण केलाय आणि बैलाच्या पाठीवर काठीनं मारू लागला. गायीची पीडा करू लागलेला आहे. ही अवस्था पहिली कोण आहे? त्यावेळेस राजा परीक्षित समोर गेलेला आहे. तू कोण आहेस? माझ्या राज्यामध्ये अधर्म चालणार नाही. ही कृश झालेली गोमाता आहे, का मारतोस तू? या बैलाला का मारतोस? तू राजा नाहीस, तू शूद्र आहेस. जरी करिता राजाचा वेश धारण केला असलास, तुझं वर्तन मात्र शूद्र असावे. तू कोण आहेस? तुला मी सोडणार नाही. घाबरला. त्याला वाटलं आता राजा आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेस त्याला परिचय दिला, मी कली आहे. कली म्हटल्यानंतर तुझ्यात तर अधर्म आहे सगळा. तुझ्यामुळे सत्याचा नायनाट झालेला आहे, पवित्रता नष्ट झाली, तप नष्ट झालेला आहे. तू माझ्या राज्यामध्ये वास्तव्य करू नकोस. इथून चालता हो, नाही तर मरणाला समज नाही. पण कलीनं राजा परीक्षिताचे पाय धरले. महाराज क्षमा असावे. भगवान श्रीकृष्णांनी अवतार संपवल्यानंतर माझं या ठिकाणी आगमन झाले आहे. तुम्ही शरणागताला आश्रय देणारे राजे आहात हे मला माहिती आहे, म्हणून मला डावलू नका. पण खरोखर शरणागताला आश्रय देणारीची राजी होती. शरण आलेला ना, मला त्याला आश्रय दिला पाहिजे. मला राहण्यासाठी ठिकाण द्या. ते ठिकाण सोडून मी इतरत्र जाणार नाही. आणि राजा परीक्षितानं मला कलीला राहण्यासाठी 4 ठिकाण दिली. किती ठिकाणं दिली? 4 ठिकाण दिली. पहिलं जे ठिकाण दिलं ते द्यूत हे ठिकाण दिलं. द्यूत म्हणजे आपल्या भाषेत पत्ते. दुसरं ठिकाण राहण्यासाठी दिलं मद्यपान, मद्य. तिसरं जे ठिकाण दिले राहण्यासाठी व्यभिचार, आणि चौथं ठिकाण दिलं हिंसा. या 4 ठिकाणी तू वास्तव्य करी जा. म्हणजे 4 ठिकाणी कलीचं वास्तव्य असतं बरं का. जिथं पत्त्यांचा डाव चालतो, जिथं मद्यपान चालतंय, जिथं व्यभिचार चालतो आणि जिथं हिंसा केली जाते, या 4 ठिकाणी कलीचं वास्तव्य. कली म्हणला, महाराज 4 पैकी एकही ठिकाण चांगलं नाही. एखादं तर ठिकाण चांगलं आहे. चांगलं एखादं ठिकाण असावं. कलीनं आणखी एक ठिकाण मागून घेतलं. त्यावेळेस राजानं सांगितलं, म्हणजे आणखी एक ठिकाण देतो तुला, ते म्हणजे सोनं. सुवर्णामध्ये तुझं वास्तव्य राहील. पण कोणत्या सुवर्णामध्ये आहे? कारण कलियुगामध्ये सोनं हे सगळ्यांसाठी अत्यंत प्रिय आहे. माता मौलींच्या अंगावर तर सोनं असतच. मग या सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे का? नाही. जे अधर्माचं सोनं आहे त्या सोन्यामध्ये, त्या सुवर्णामध्ये कलीचं वास्तव्य आहे. स्वतः राजा परीक्षितानं
अधर्माच्या सुवर्ण हे तुला वास्तव्यासाठी ठिकाण देतो म्हणून कलीला ठिकाण दिलं होतं